चातुर्वर्ण्यं मया सृष्टम् गुणकर्मविभागशः तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम्। भगवंतांनी ते सांगितलं की अनेक लोक मला प्राप्त होतात, माझ्याकडे येतात, माझ्याशी एकरूप होतात, कारण त्यांनी ज्ञानरूपी तप केलं, बहवो ज्ञान तपस। आणि हे तप सगळेजण करू शकतात, मी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे। कोणी पण माझी भक्ती करून माझ्याशी एकरूप होऊ। भगती स्वतंत्र सकल सुख खानी असं वाटतं, भक्ती स्वतंत्र, त्याच्यावर काही अट नाही आहे की एवढं शिकलेला पाहिजे, एवढं वय पाहिजे, त्यानंतर काय या जातीचा पाहिजे, या धर्माचा पाहिजे, असं नाही। सगळेजण मला माझ्याशी प्रेम करू शकतात। म्हणून शबरी सुद्धा भक्त आहे, केवट सुद्धा भक्त आहे, जनक महाराज सुद्धा आहे, दशरथ सुद्धा आहे, सगळेजण। गोपाळ सुद्धा आहे, ग्वाल जनक, गावातले सगळे आहे, गवळणी सुद्धा आहे। तर म्हणून एक श्लोक इथे भगवंताने म्हटला, ये यथा मां प्रपद्य। सगळेजण येतात, येऊ शकतात, जो ज्या भावनेने येतो त्याची ती भावना मी पुष्ट करतो। पुष्ट करतो म्हणजे त्याचं पोषण करतो। आणि शेवटी सगळेजण माझ्याकडेच येतात, कारण सगळ्यांना आनंद पाहिजे, दुसरं काही उपायच नाही। जसं अंधाराला दूर करण्याचं दुसरं काही उपायच नाहीये शिवाय उजेड। त्याचप्रमाणे मम वर्तमान वर्तन्ते, मग पुढे विचार वाढवतात, ते म्हणतात की जरी मी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे, न मे द्वेषोस्ति न प्रिय, मला कोणी द्वेष आहे प्रिय आहे असं नाही आहे, समूह, तरी लोक माझी भक्ती करत नाही किंवा माझ्याकडे येत नाही। का तर म्हणे कर्मावर त्यांचा विश्वास जास्त। कर्म या मानव जातीला एक काय भेट दिलेली, तुम्ही कर्म करा मिळवा। ही भेट फक्त मनुष्याला, बाकी लोकांना नाही। तर लोक कर्माच्या द्वारे आपली इच्छा पूर्ण करतात। कांक्षंत कर्मणा ययंत इह देवता, वेगवेगळ्या देवतांची ते काय करतात, नवस करतात किंवा काय उपासना करतात। आणि आपल्या इथे वेगवेगळी देवता आहे, आणि एक इच्छा, जर ही इच्छा पूर्ण करायची तर ही देवता, सगळी देवता बसले आहेत। बुद्धी पाहिजे माझ्याकडे या, धन पाहिजे माझ्याकडे, लक्ष्मीची पूजा, धन, बुद्धी गणपती, बळ, शारीरिक शक्ती हनुमंत, आणि सगळे भागवतामध्ये पूर्ण यादी दिली आहे, कोणाला काय पाहिजे त्याप्रमाणे या देवतांनी। पुत्र पुत्री पाहिजे, प्रजापतीची उपासना, असं वेगवेगळं, सौंदर्य पाहिजे उपासना, सगळं, इंद्रपद पाहिजे। शेवटी देव म्हणतात की एकाने ती पूर्ण यादी वाचली, मला काही सगळं पाहिजे,
हे सोडू इच्छा आहे लोक. पण तिथे शेवटी म्हणतात की तीव्रेण भक्ती योगेन, जर तुम्ही माझी एक भक्ती केली पूर्ण 100%, इकडे तिकडे न होता, तर तुम्हाला सगळं मी देईल, सगळं काही मिळेल. तर वेगवेगळे आपण उपास वगैरे करतो, वेगवेगळी इच्छा आपली असते. भगवंताची एवढे रूप काय आहे? कारण एवढ्या कामना आहेत. कामैस्तैस्ते हृतज्ञा प्रपद्यन्ते अन्यदेवता. तर क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मणि. या जगामध्ये कर्म एक जबरदस्त शक्ती आहे. त्या कर्माच्या द्वारे लोक सिद्धी म्हणजे यश वगैरे प्राप्त करतात. आता या विचारालाच त्यांनी पुढे वाढवलं आहे की कर्माच्या द्वारे तुम्हाला यश मिळेल जर तुम्ही आपापल्या वर्ण आश्रमाप्रमाणे जर कर्म केले तर या संदर्भात हा श्लोक आलेला आहे. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम्. कर्माचं प्रकरण चालू आहे. तर कोणाला सफलता मिळेल, कोणाला यश मिळेल, तर म्हणे आपली योग्यता पहा, आपला स्वभाव पहा, आपले संस्कार पहा, आणि त्याच्याद्वारे त्याप्रमाणे जर आपण केलं तर मिळेल. तर आता प्रश्न आहे, किती प्रकारचे स्वभाव आहे, किती प्रकारचे लोक आहेत, आणि मग किती प्रकारचे कर्म ते करू शकतात. सगळेजण सगळे कर्म करू शकत नाही म्हणून सगळ्यांनी आपापलं पाहिलं पाहिजे. उगीच बरोबरी करण्याची गरज नाही. ते आहे ना, जंगलामध्ये सगळे पशु पक्षी एकमेकाशी काय करू लागले, प्रतिस्पर्धा. म्हणजे बरोबर अगर माशा म्हणेल की मी सुद्धा झाडावर चढेल, मानव चढेल, मग काय होईल, मरेल. जे प्राणी त्या पाण्यामध्ये राहू शकतात त्यांचं ते वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये कमीपणा काय नाही. आम्ही पाण्यावर जाऊ शकतो, झाडावर नाही जाऊ शकत, आकाशावर उडू नाही शकत. आणि गंमत अशी एकमेकाला पाहत, ते एवढं पहा तो किती छान, त्याला वाटतो किती छान. जगामध्ये नानात्व आहे, वैविध्य आहे. काल तुम्हाला सांगितलं, याच्यावर आपण काल भरपूर चिंतन केलेलं आहे. तर याला म्हणतात जाती किंवा वर्ण, हे वेगवेगळे स्वभाव. आणि स्वभाव कशामुळे झालेले आहे तर म्हणे गुणांमुळे. काय, त्रिगुणांचं टक्केवार मिश्रण वेगवेगळे असल्या कारणाने हे 4 प्रकारचे लोक समाजामध्ये आपल्याला आढळतात. आणि असं नाही आहे की भारतामध्येच आहे, सगळीकडे आहे. एकदा गुरुदेवांना म्हणजे सांगितलं की तुम्ही हे सगळं शिकवता, गीता उपनिषद, पण अमेरिकेमध्ये जाऊन शिकवतो. गोरे लोक इंग्रजी, म्हणजे हे ज्ञान तर फक्त ब्राह्मणांनाच दिलं, आणि ते सुद्धा काय ब्राह्मण जात. गुरुदेव म्हणतात मी अमेरिकन ब्राह्मणांना शिकवतो. आता अमेरिकन ब्राह्मण म्हणजे जो बुद्धिवादी आहे, सात्विक आहे. इथे सात्विक लोक आहे की नाही? आपल्याला असं वाटतं तिकडे सगळं असं भोगच भोग आहे, असं मुळीच नाही आहे. खूप भरपूर सिरियस लोक आहे, गंभीर लोक आहे, खूप चिंतन रिसर्च सगळे. अमेरिकन ब्राह्मण ख्रिश्चन, गोव्यामध्ये ब्राह्मण ख्रिश्चन, हे काय
कन्वर्ट व्हायच्या आधी तो ब्राह्मण होता. हा, तर ते त्यांना वाटतं अनुभूच बोलत नाही, पण ते आहे ना. तर वैविध्य तर राहणारच, सगळ्यांमध्ये फरक राहणारच. म्हणून जेवढा वर्ण ते अनेन इति वर्ण, हा काल आपण पाहिलं, ज्याच्याद्वारे वर्णन होतं. आता वर्ण व्यवस्था ठीक आहे, वर्णवाद चुकीचा आहे. काल आपण आणि वर्णावर जेव्हा आपण विचार करतो, इथे वर्ण शब्द जातीवर विचार करतो. काल मी तुम्हाला सांगितलं, एक अंतरंग जाती असते, बहिरंग. आपल्या प्रारब्धानुसार, मागच्या कर्मानुसार एक एक वर्ण किंवा जाती आपल्याला प्राप्त झालेली आहे. ती बहिरंग जाती. जसं मी उदाहरण दिलं, युग, काळक्रमाद्वारे प्रमाणे योग्यता, आणि त्याच्यावर आपलं वश नाही आहे. कलियुग, त्रेता, द्वापर, त्याचप्रमाणे हे बहिरंग आपल्याला एक वर्ण मिळाला, आणि एक आहे अंतरंग वर्ण. बाहेरून आपली जाती काही असू शकते, पण आतमधून मी काही वेगळा असू शकतो किंवा वेगळा करू शकतो, बदलू शकतो. विश्वामित्र ऋषी राजर्षी होते आणि ते ब्रह्मर्षी झाले त्याच जन्मामध्ये. त्यांनी आपल्या तपश्चर्याच्या द्वारे, साधनेच्या द्वारे ब्रह्मर्षी ते म्हणू लागले. तसं होऊ शकतं. अंतरंग वर्ण एक वेगळं. आता आपल्या त्या स्वभावाप्रमाणे जर आपण कर्म केले तर निश्चितच आपल्याला यश मिळेल. सत्वगुण आहे, आणि सत्वगुणाच्या अनुकूल जे काम आपण जर केलं, अभ्यास वगैरे, तर मग यश मिळेल. म्हणून गुण कर्म विभाग. गुणामुळे वर्ण आहे आणि गुणाप्रमाणे कर्म आहे. खरं सांग, काय म्हणालो? वर्ण आहे, गुणाप्रमाणे कर्म. अच्छा, आता एक आमच्या स्वामीजीने तर याच्यावर 4 दिवस प्रवचन केलं. 4 दिवस, 4-5 तास इतकं याच्यामध्ये यायचं नाही. एवढं काही सांगत नाही. तर इथे 3-4 प्रकारची जाती सांगितली. पण एक आता वेगळा विचार म्हणजे जातीचे 3 प्रकार आहेत. एकाला म्हणतात मुख्य जाती, दुसरं म्हणतात गौणी जाती, आणि तिसरं म्हणतात जाती जाती. जातीच म्हणतात की जात म्हणतात. पहिलं काय सांगितलं? मुख्य जात. दुसरं आहे गौणी जाती. गौणी गुणापासून निर्माण शब्द झालेला गौणी, सांगतो मी काय. आणि तिसरं आहे जाती जाती. तर मुख्य जात म्हणजे जेव्हा बहिरंग वर्ण आणखी अंतरंग वर्ण याच्यामध्ये भेद नसतो. म्हणजे ब्राह्मण कुळात तो जन्मास आला आणि त्याचे संस्कार, त्याचा स्वभाव सुद्धा त्या ब्राह्मणाप्रमाणे आहे. कोणी व्यापारी वैश्य कुळामध्ये जन्मास आला आणि लहानपणापासूनच त्याला एकदम छान सगळं हिशोब वगैरे पटापट करतात. हा पक्का वैश्य म्हणजे मुख्य जातीला. ज्या कुटुंबामध्ये जन्मास आला, ज्या वर्णामध्ये, तेच गुण तो घेऊन आलेला आहे. त्याला म्हणतात मुख्य. गौणी जाती म्हणजे वर्ण वेगळा आहे, पण अंतरंग जो वर्ण आहे तो वेगळा.
असं असतं ना, बाहेर वेगळं आतमध्ये वेगळं. जसं बाहेर गरमी आहे पण आतमध्ये तुम्ही AC लावला तर आतमधलं वातावरण काय वेगळं. बाहेर जरी गरमी असली तरी आपण आतमध्ये वातावरण थंड करू शकतो. तर असं होतं अनेक वेळा वैश्य परिवारामध्ये त्याचा जन्म झाला, पण त्याच्यामध्ये गुण कसे आहे तर म्हणे ब्राह्मणाचे. त्याचा कल तिकडे नाहीच आहे, व्यापार व्यवसाय, त्याचा कल कुठे भक्ती, ज्ञान, भजन, साधना. तर आता याला काय म्हणू आपण, याची कोणती जात झाली मग गौणी जात. गुण वेगळेच आहेत. आता आपले जेवढे मोठमोठे संत झाले पहा, कोणी शिंपी आहे, कोणी कुमार आहे, कोणी माळी आहे, कोणी काय, तर त्यांनी कामं तसे केले पाहिजे पण ते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर अंतरंग त्यांचा वर्ण वेगळा. आता अलीकडचे म्हणजे आंबेडकरांचं नाव घेऊ, वर्ण त्यांचा वेगळा आहे पण त्यांचं बुद्धी वेगळीच आहे. किती डिग्री त्यांनी घेतली आणि चिंतन शिकली, गुण वेगळा. तर गौणी जाती तुकाराम महाराज कोण होते कसे पाहिजे, वाणी होते पण पूर्ण संन्यासाची गुण त्यांच्यामध्ये. भक्त मीराबाई कोण होती, राणी होती, क्षत्रिय परिवार, राज परिवार, पण कृष्ण कृष्ण कृष्णमय जीवन. माने चाकर राम बोल, चाकर रहूं सुभाग लगा. याला म्हणतात गौणी. तिसरी एक आहे तर आपण जाती जात, जिथे जन्मत चांगल्या कुळात आहे पण त्या कुळाप्रमाणे किंवा वर्णाप्रमाणे मुळीच त्याचे संस्कार आहेत. नावासाठी तो ब्राह्मण आहे, वैश्य आहे, नावासाठी तो क्षत्रिय पण आहे, एकही गुण नाही आहे. आणि समाजामध्ये सध्या असे भरपूर अशा अभिमान पुष्कळ आहे, मी ब्राह्मण आहे, संध्याकाळी कधी करत नाही. सगळं बोलू नाही पण जे खायचं नाही ते खातात आहे ना. त्याला शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे ब्राह्मण बंधू. हा अपमानास्पद एक शब्द आहे. म्हणजे ब्राह्मण नाही, या ब्राह्मणाचा भाऊ आहे. ब्राह्मण बंधू, क्षत्र बंधू, वैश्य बंधू. परीक्षित महाराज क्षत्रिय आहे, राजा आहे. सुखदेवांकडे ते जातात, विनम्रतेमुळे ते म्हणतात, विनय म्हणून की वयम क्षत्रबंधव. कारण म्हणजे ते नाही तसे छान मोठे राजा होते, पण ते म्हणतात जसं क्षत्रियाला वागायला पाहिजे तसं मी वागत नाही, म्हणून मी खरा क्षत्रिय नाही. क्षत्रबंध, वैश्यबंध, सोचिय बैस असं म्हटलेलं आहे. रामायणाने फार छान सांगितलं कोण कोण शोक करण्यास योग्य आहे, कोणाला पाहून माणसाला दुःख झालं पाहिजे तर तिथे वर्ण नाही. कोणी ब्राह्मण आहे पण तो संध्या करत नाही, वेदपाठ करत नाही. क्षत्रिय आहे पण कधीच युद्ध करत नाही. वैश्य आहे पण कधीच दान करत नाही. कृपण त्याचं खरं म्हणजे कर्तव्य, त्याकडे धन आहे तर तो भामाशाहाप्रमाणे, भामाशाह होते राणा प्रताप, तर त्यांनी मदत केली. तर म्हणे जे ज्या वर्णामध्ये त्याप्रमाणे करत नाही तर ते शोकयोग. याचा अर्थ काय झाला, जाती जाती आहे. जात आहे काही आणि काम एकदमच वेगळ्या नकारात्मक.
तर असं हे असं खूप चिंतन केलं. आता असं आहे, क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्म हे सूत्र. या जगामध्ये जर आपापल्या स्वभाव गुणाप्रमाणे कर्म केले तर सिद्धी लवकर. 2-3 फायदे आहेत. जर मी माझं जे वर्ण बहिरंग वर्ण अंतरंग वर्ण जर एक झालं तर बेस्ट आहे. आणि जर त्या प्रकारे मी कर्म केले तर काय फायदा होईल, त्याची प्रगती फार पटापट होईल. कारण संस्कार तो घेऊन आलेला आहे आणि त्याला त्याच प्रकारचं फील्ड मिळालं, त्याच प्रकारचं क्षेत्र मिळालं, तर त्याच्यासाठी जणू काही ते स्वर्ग आहे. गीतेमध्ये अर्जुनाला म्हणताय की नाही, बरोबर, सुखिला क्षत्रिय पार्था लभन्ते युद्ध ईदृशम. क्षत्रिय लोकांना जर युद्ध करायला मिळालं तर बस वा, समजा स्वर्ग मिळालं. कारण त्यांची टेंडेन्सीज, त्यांची वृत्ती तशी आहे आणि त्या वृत्तीप्रमाणे जर क्षेत्र मिळालं तर काय फायदा होईल? 2 फायदे होते. एक तर त्यांचे जे संस्कार ते क्षीण होतील आणि हळूहळू तो पुढे जाईल, कारण त्या वासना घेऊन आलेला आहे, त्याप्रमाणे त्याला क्षेत्र मिळालं. आणि दुसरं, करताना ते काम करताना त्याला आनंद मिळेल. असं होतं की नाही जगामध्ये, कोणाला संगीताची खूप आवड आहे पण त्याला ते क्षेत्र मिळालंच नाही, त्याला भलतंच काम दिलेलं आहे, तर त्याचं मन काय आहे, मन तिकडे आहे. त्याच्या आवडीनुसार किंवा संस्कारानुसार त्याला मिळालेलं नाही आहे. तर कर्म जर त्याच्या वर्णाप्रमाणे किंवा संस्कारा स्वभावाप्रमाणे जर मिळालं तर एकीकडे संस्कार तुझे क्षीण होतील, आनंद मिळेल, त्याची प्रगती होईल. म्हणून इथे वर्णाप्रमाणे कर्म सांगितले. कळतंय? म्हणून स्वधर्मे निधनम श्रेय हे सांगितलं ना, त्याचं कारण सिद्धी मिळेल म्हणजे हेच, त्याला यश मिळेल आणि आपण पाहतो असं, त्याला आनंद मिळेल. वा, गुरुजींनी उदाहरण दिलं, रविशंकर संगीत सितारवाले, त्यांना युद्धामध्ये पाठवून दिलं, तर कसं होईल? सताराच्या ऐवजी हातामध्ये बंदूक. अनेक मोठे मोठे जे लोक झाले त्यांचं तुम्ही जीवन पहा, त्यांचा जो स्वभाव आहे ना, त्या स्वभावाप्रमाणे ते तिकडे गेले. काही भलत्या क्षेत्रावर त्यांना टाकण्यात आलं, ते तिथून पळून आले आणि त्याचा कल जिकडे आहे त्याप्रमाणे त्यांनी आणलं. म्हणून इथे गुण कर्म विभाग आता याला खूप सत्वगुण आहे. सत्वगुणामध्ये काय? शांत बसणे, चिंतन मनन करणे, त्याची हे नॅचरल त्याचा काय होईल स्वभाव होईल. त्याला एकदम सांगा तुम्ही दुकानावर बसा नाही करा, नाही करू शकत. म्हणजे माझं डोकं बुद्धी दीड लागतच नाही. आता तुकाराम महाराजांना सांगितलं तुम्ही काय शेतावर जा काम, हे तर गोष्ट. तिथे गेले ते विठ्ठल विसरून गेले, चिमण्या वगैरे खात आहे, कारण त्यांचं तर नाही आहे. तर म्हणून याच्यावर जोर दिलेला, याला म्हणतात कर्मशुद्धी. तुमचे कर्मशुद्ध होतात. एक असते वंशशुद्धी, एक आहे कर्मशुद्धी. वर्णाप्रमाणे तुम्ही कर्म केले. अच्छा, सध्याच्या काळात काय आहे, आता हे तर सगळं सिद्धांत आहे बरं का. असं आजच्या प्रॅक्टिकल जगामध्ये आपण पाहतो तर हे वर्ण वगैरे सगळे गडबड झाले. आजकाल जो ब्राह्मण आहे तो सैनिक सुद्धा आहे आणि तो दुकानदार सुद्धा आहे, व्यापार सुद्धा, बिझनेस करत आहे.
तर आता त्याचं वर्ण काही आहे, आणखी कर्म वेगळं. कोणी क्षत्रिय आहे तो प्रोफेसर आहे, शिक्षक आहे, जातीने क्षत्रिय. पण आता सगळं गडबड झालेलं आहे. म्हणून आता वेगळंच तुम्ही सांगू शकता. जे शिक्षक आहेत ते ब्राह्मण आहे, जे कलेक्टर वगैरे आहे, सैनिक ऑफिसर आहे ते क्षत्रिय, अशी परिभाषा करायची. जे बिझनेस करत आहे ते वैश्य आहे, जे सेवा करत आहे आता जातीने जरी तो ब्राह्मण असेल तरी तो सेवा करत आहे, कुठे काम करत आहे, तर काय हे मॉडर्न म्हणजे आत्ताच. आणि काल मी सांगितलं सगळी समस्या वर्णवादामुळे, वर्णव्यवस्थेमुळे विद्वेष जो निर्माण होतो की माझा वर्ण जास्त श्रेष्ठ आहे, मला हे मिळालं पाहिजे वगैरे वगैरे समाजामध्ये. अशा एक आणखी काय झालेलं आहे, आता वर्णशुद्धी तर राहिलेली नाही आहे, वर्णसंकर झालेले आहे. कारण वर्ण सांग अशा काही लोक म्हणतात वर्णसांकर चांगलं आहे. म्हणजे काय, आता नाही तर ते असं वॉटर टाईट कंपार्टमेंट ना, मी असं आहे, मी असं. आता एकमेकांचे एकमेका लग्न करत आहे तर कोणचं वर्ण आहे आणि चांगलं आहे. आंतरजातीय विवाह आहे, त्याच्यामुळे जे भिंत आहे, बाउंड्री आहे, ते काय झाली, कट झाली. पण त्याने दुसरे नुकसान भरपूर. आता काही लोक म्हणतात आडनाव काढून टाका, म्हणजे मग काय आपसामध्ये द्वेष वगैरे ते राहणार. लोकांनी असे उपाय केले, बरेच प्रयत्न केले की भेद न लावू, पण भेद राहीलच काही दिवस. ते आपले गुण जे प्रकट होतील. फक्त असं आहे की आता कशा प्रकारे त्याचा उपयोग आपण करू शकतो चांगल्या पद्धतीने. अच्छा, आपल्या इथे आंतरजातीय विवाह सांगितलेला आहे, म्हणजे ऋषी लोकांनी अलाउ केलेलं आहे, परवानगी दिली आहे. पण त्याच्यावर सुद्धा दोन प्रकार आहेत, एक अनुलोम विवाह आणि एक विलोम विवाह. अनुलोम विवाह म्हणजे पुरुष ब्राह्मण असेल आणि स्त्री जर क्षत्रिय वैश्य असेल तर याला म्हणतात अनुलोम, आणि याची परवानगी दिली आहे. आणि यांनी जी संतान म्हणजे जे अपत्य होईल ते चांगलं होतं. पण जर उलट झालं तर त्यांनी नुकसान आहे. विलोम त्यांचा तसा अभ्यास आहे. तर आंतरजातीय लोक आहे, पण ते पाहिलं पाहिजे. पुरुष ब्राह्मण क्षत्रिय मग वैश्य. अनुलोम विवाह, विलोम विवाह. कारण शेवटी आपल्याला चांगली प्रजा पाहिजे. चांगली प्रजा कशी उत्पन्न होईल हे पाहिजे. चातुर्वर्ण्यमया सृष्टी. तर ज्याप्रमाणे या समाजामध्ये असे वेगवेगळे प्रकारचे लोक. आता जर सगळ्यांनी आपापलं अनुशासन त्याचं पालन केलं, शिस्तबद्ध, तर पण आता समस्या कुठे होती, जेव्हा एकमेकाचं शोषण करत आहे, जास्त फायदा देत आहे, त्यामुळेच ही व्यवस्था सगळी. मग ते वाद होणार, मग व्यवस्था राहत नाही, वाद होणार. आता इथे पुढे देव म्हणतात की मी हे सगळं करतो पण तरी मी अकर्ता आहे. तस्य कर्ता मां विद्धी मां विद्धी अकर्ता. काल मी सांगितलं सगळं काही देवापासून उत्पन्न झालं तर सगळे लोक सुद्धा तिथूनच आले. म्हणून मी करता आहे, एका दृष्टीने मी करता, पण मी खरोखर करता नाहीये. खरोखर ब्राह्मण क्षत्रिय बनवणारे गुण आहे, गुण आहे की नाही. कोणी जर ब्राह्मण वृत्तीचा आहे
तर मी बनवते असं नाही म्हणू शकतो. गुण आहे, मागचे त्याचे कर्म आहे. मला तुम्ही दोष देऊ असं. आणि जसं मी सांगितलं, आपलं जे काही वर्ण आहे आपण त्याच्यामध्ये बदलू शकतो, अंतरंग वर्ण हळूहळू क्षीण करू शकतो. कारण म्हणजे हे चारही प्रकारचे लोकांना 4 प्रकारचे रोग आहेत. या वासना आहे ना वेगवेगळ्या, शेवटी आपल्याला काय त्रिगुणातीत व्हायचं. हे त्रिगुणाचे वेगवेगळे कॉम्बिनेशनमुळे वेगवेगळे वर्ण झाले. आणि इथे सिद्धांत काय, आपल्याप्रमाणे जर आपण केलं तर एकीकडे क्षीण होईल आणि आपण त्या परमात्म्याकडे जाऊ. आता जो प्लंबर आहे त्याला एक इलेक्ट्रिकचं काम दिलं, इलेक्ट्रिशियनला ऑटोमोबाईलचं काम दिलं, तर कसं होईल? तो काही धड करू शकेल का? त्याला जर तेच काम दिलं तर त्याच्यावर तो अजून प्रवीण होऊन मोठा माणूस होतो. पाहिलंय असं. म्हणजे आधी मी सामान्य इलेक्ट्रिशियन होतो, ते करता करता तो आता दुकानदार झाला. इलेक्ट्रिक जे जेवढे काय मटेरियल असतात, कारण त्याला ते माहीत आहे. आधीचे लोक तर असे करायचे ना, आपापल्या याच्यावर स्ट्रिक्ट टू दॅम. पण आता सगळं म्हणणं म्हणजे फार बरोबर. तर तस्य करता, म्हणजे देवाचा इथे दोष नाही हे मी अकर्ता. अच्छा, आता पुढे म्हणतात की पहा, मी या जगामध्ये येतो, लीला करतो, अनेक कर्म करतो, धर्म स्थापना करतो, पण मी कसा राहतो असं नाही. अरे बा, नमाम कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते न मां कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. येषां तु कर्मणां कर्तारं मां मन्यसे परमार्थतः तेषां अकर्ता एव अहम्. शंकराचार्य म्हणतात की जरी मी हे सगळं कर्म करताना दिसतो तरी मी अकर्ता आहे. आणि त्यामुळे काय होतं, मी कर्म करताना सुद्धा लिप्त होत नाही. नमाम कर्माणि लिंपन्ति, मला कर्माचा लेप होतो, कर्म मला लिप्त करतो. अच्छा, आता इथे प्रश्न आहे, हा लेप म्हणजे काय, याचा अर्थ काय घ्यावा? कर्म मला लिप्त करत नाही. तर आपण जसं काय सारवतो की जमीन, त्याला काय म्हणतात, लिंपण म्हणतात. एकावर दुसरं असं ठेवणं, त्याला काय लेप, रंग चढवणे. तर इथे कर्माचा लेप म्हणजे काय? कर्माचा लेप होतो. इथे 2-3 अर्थ आहे. एक तर अर्थ असा, आपण जेव्हा कर्म करतो ना, तर कर्माचा प्रभाव आपल्यावर होत असतो. लक्षात, कर्माचे 2-3 प्रभाव होतात. कर्माचा एक प्रभाव आपल्या कर्तृत्वावर पडतो. कर्म केल्याने आपला कर्ता भाव जरा जास्त पुष्ट होतो, वाढतो की मी करणारा आहे की नाही. आपल्याला यश मिळत जातं आणि मग काय, करता, अहम करता ही जी भावना आहे ती वाढून जाते. तर याला काय म्हणू, लेप लागतो, कर्माचा लेप.
सोपं अर्थ असा आहे की कर्माचा वेगवेगळ्या स्तरावर जो प्रभाव होतो ना त्याला लेख म्हणतो. कर्ताच्या स्तरावर अभिमान वाढतो. ठीक आहे. अच्छा, कर्म केल्याने काय होतं, आपले त्रिगुण जे आहे ना त्याच्यावर सुद्धा प्रभाव होतो. कर्म केल्याने कधी कधी रजोगुण वाढतो. कर्म केल्याने रजोगुण, अजून मला करायचं आहे, अजून करायचं, त्या कर्मामध्ये माझी आसक्ती जास्त होते. आणि आसक्ती माझी झाली आहे याचं लक्षण काय? लक्षण काय? जर कर्म मिळालं नाही तर तो बेचैन होतो. हिंदी शब्द आहे का बेचैन? मराठी आहे. कर्म जर नाही मिळालं तर काय? त्याला सवय करण्याची सवय. रिटायर झाल्यावर लोकांना 2-4 दिवस एकदम कर्मात नाही असं वाटतं, सवय झालेली असते. याचा काय अर्थ? कर्माचा लेख. अच्छा, कधी कधी हेही आहे, कर्म केल्यावर आपल्याला शांती मिळते. हाही एक प्रभाव. केल्याने बरं वाटतं ना, आपण असं म्हणतो. थोडा रजोगुण शांत होऊ शकतो. हे आहे. त्यानंतर कर्माचा एक प्रभाव असा आहे की फलामध्ये आपली आसक्ती, फळ निर्मिती होत जाते या कर्माच्या द्वारे. म्हणून शंकराचार्य इथे म्हणतात की देहादी आरंभकत्वेन, देहादीचा आरंभ होतो या कर्मामुळे. म्हणजे नवीन नवीन देह मिळतात. कर्माचा फळ. अच्छा, दुसरं, या जगामध्ये आपल्याला जी विविध परिस्थिती मिळते ते सुद्धा कशाचं फळ आहे? कर्माचं. आणि त्या परिस्थितीमध्ये मी बांधला जातो किंवा परिस्थितीमध्ये आसक्त होतो. त्या परिस्थितीच्या द्वारे मी प्रभावित होतो. जर ती परिस्थिती नसेल तर मग मला अशांती, दुःख. तर सतत माझी इच्छा काय असेल? अनुकूल परिस्थिती राहावं, अनुकूल परिस्थिती. तर हे कर्म केल्यामुळे हे सगळे प्रभाव आपल्यावर होत असतात. शरीराच्या स्तरावर, मनाच्या स्तरावर, बुद्धीच्या स्तरावर एक प्रभाव होतो. कर्म केल्यानंतर आपला एक निश्चय होतो. काम केल्यानंतर आपल्याला मनाला येतं ना, अच्छा हे केल्याने असं होईल, असं होतं. प्रत्येक कर्माचा एक अनुभव असतो की नाही, आणि त्या अनुभवाच्या द्वारे एक निश्चय होतो की अच्छा मग आता पुढे करायचं की नाही. आपण ठरवतो हे मी केलं पण मला काही समाधान झालं नाही. तर आता निश्चय काय झाला की या कर्म केल्याने हे समाधान. हा एक निश्चय आहे, कन्क्लुजन, निर्णय आहे काढ. आणि ते केव्हा? हा निर्णय त्याला केल्यानंतर. बरं का, केल्यानंतर मला माहीत झालं की हे केल्याने फायदा नाही आहे, किंवा केल्यानंतर हे मला कळेल की फायदा आहे, आनंद आहे. तो बुद्धीच्या स्तरावर सुद्धा कर्माच्या द्वारे मी प्रभावित होतो. कर्माचा असा अनुकूल प्रभाव झाला तर मी अजून कर्म करतो. सेवा केल्यानंतर जर मला आनंद झाला तर माझा निश्चय काय होईल? सेवेमध्ये मजा आहे, अजून मला करायचं. तर हे सगळे जे प्रभाव आहे याला म्हणतात लिंपंती. कर्मामध्ये आसक्ती वाढते, कर्ताभिमान वाढतो, कर्मामुळे रजोगुण वाढतो. अच्छा, आता इथे देव काय म्हणतो? हे सगळे जे प्रभाव सामान्य जीवामध्ये होतात ते माझ्यामध्ये होत नाही. का नाही होत? ते शंकराचार्य छान सांगतात. 2 कारण. अहंकार अभावात, कर्म करताना अहम भाव नाहीये.
अहंभाव म्हणजे काय? मी मोठा करणार आहे. हे पहा, जेव्हा कर्ताभिमान ठेवून आपण कर्म करू ना, मग खूप त्या कर्माचा परिणाम आपल्यावर होत नाही. जर आपल्याला चांगलं फळ मिळालं तर अभिमान वाढेल, नाही मिळालं तर एवढं दुःख होईल की मी एवढं केलं, मी एवढं केलं. पण ज्याच्यामध्ये ही भावनाच नाही की मी फार मोठा करता आहे, देवाने मला ही संधी दिली आहे, ही देवाची सेवा आहे. आता यश मिळो की अपयश, तर देव काय म्हणतो? मी अहंकार सोडून करतो, मी माझी ड्युटी आहे असं म्हणून करतो. तेव्हा ड्युटी म्हणून जेव्हा आपण करतो तर आपण मुक्त असतो. मी माझी ड्युटी केली, माझं कर्तव्य केलं. तर अहंकार अभावामुळे मी या कर्माचा जो लेप आहे त्याच्यापासून मुक्त होतो. आणि दुसरं इथे म्हणतात नमे कर्म फले स्पृहा. कर्मफलाची स्पृहा फार जास्त नाहीये, म्हणून हे कर्म करत असताना सुद्धा मी मुक्त आहे. ज्या लोकांना फार फळाग्रह आहे ते त्या कर्मापासून मुक्त नाही राहू शकत, आसक्त होते. इथे शंकराचार्य म्हणतात की कर्म करण्याच्या आधी कर्ताभिमान असतो आपल्याला, आणि कर्म करण्यानंतर फलासक्ती असते. काय सांगितलं तुम्हीच सांगा बरं, तुम्ही सांगितलं. कर्म करण्याच्या आधी अहं करता, कर्म केल्यानंतर मला एवढं फळ मिळालं की नाही, इतकं मिळालं की नाही, फलस्पृहा. जरी हे दोन्ही आपण बाजूला केले आणि मग कर्म केले तर आपण कर्मभीर नस बद्धते, मग कर्माचं जे बंधन आहे त्याच्यापासून मी मुक्त होऊ शकतो. तेव्हा अर्जुनामध्ये काय झालं होतं? कर्ताभिमान सुद्धा होत होता आणि कर्मफळामध्ये सुद्धा त्याला हे चिंता होत होती की इतके लोक मरतील, हे होतील, ते होईल. देव काय म्हणत आहे? अरे तुझी ड्युटी आहे, तू म्हणजे अशी काही परिस्थिती आली आहे की तुला आता युद्ध करावं लागलं, तुझी काही इच्छा नाही आहे, पण तुला त्या परिस्थितीमध्ये ढकलण्यात सगळे प्रयत्न झाले पण टळू शकलं नाही. म्हणजे विधाताचीच इच्छा आहे की तू काय केलं पाहिजे. जर आसक्तीपूर्वक तू केला असं ठीक आहे, आता मी सगळ्यांना मारतो राज्यासाठी, तर मग ते काय झालं असतं? स्वार्थ, मग कर्मफलस्पृहा झाली असते आणि मग त्याचा परिणाम पापाला पाप भोगावं लागत असतं. पण आता तुझ्यासाठी हे स्वधर्म आहे आणि तू काही आसक्तीमुळे करत नाही, अभिमानामुळे करत नाही, म्हणून तू हे कर्म करताना सुद्धा मुक्तच राहील, असं देवाने परत परत समजावून सांगितलं. तर इथे म्हणतात इतिमान योगी जानाति, जो मला असं जाणतो की अभिमान ठेवत नाही, कर्मफल नाही आहे. आता जर त्यांनी सुद्धा माझ्यासारखं केलं तर काय तो सुद्धा न बदले. न अहं करता न मे कर्मफलस्पृहा. आता माझ्याकडे पाहून जर त्यांनी प्रेरणा घेतली आणि असं धडा घेतला तर तो सुद्धा न बदलते. जसं आपण मागे पाहिलं, जन्म कर्मचे मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः. मी जन्म आणि कर्मापासून मुक्त आहे. जर तू हे जाणलं तर तू सुद्धा मुक्त होईल, म्हणजे तू सुद्धा जन्म आणि कर्मापासून मुक्तच आहे, फक्त तुला माहीत नाही. तर जाणून घे याप्रमाणे. आणि हे पुढे लगेच म्हणतात, पहा पुढचा, एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात्
तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतम् एवं ज्ञात्वा कृतं कर्म इथे देव अर्जुन दरुके विचारतो की आधीचे काही लोकांनी असं केलंय का? मागे सुद्धा प्रश्न देवाने सांगितलं भाऊ ज्ञान तपसा. इथे म्हणतात एवं या प्रकारे ज्ञात्वा जाणून कृतम कर्म कर्म केले आहे. कोणी? पूर्वै अपि मुमुक्षुभिः पूर्वी मुमुक्षु लोकांनी याप्रमाणे केलं आहे. म्हणजे कर्म करण्याची कला त्यांनी जाणून घेतली आहे की याप्रमाणे जर कर्म केले या प्रकारे तर आपण मुक्त होऊ शकतो. कर्माचं बंधन आपल्याला होणार नाही, पाप पुण्य लागणार नाही आणि आपली वाटचाल कुठे होईल? आत्म्याकडे, परमात्म्याकडे. ही कर्म करण्याची कला आहे. काय कला आहे? अभिमान सोडायचा, फलासक्ती जास्त नाही. फलासक्तीचा खरा अर्थ असतो फलाग्रह. थोडासा फरक आहे फलासक्ती आणि फलाग्रह. फलासक्ती म्हणजे काय? म्हणजे फळ तर आपल्याला पाहिजेच ना. काही आपण काही कर्म करतो तर मला एक प्रयोजन ठेवूनच करतो, ते असायला पाहिजे. पण आग्रह नसायला पाहिजे की एवढंच मिळालं पाहिजे, इतकंच मिळालं पाहिजे, असंच मिळालं पाहिजे, या रूपातच मिळालं पाहिजे. याच्यामुळे सगळं गोंधळ. जे मिळेल ते भगवंतानी मला प्रसाद रूपात दिलं आहे आणि माझ्यासाठी जे बेस्ट आहे ते दिलं. तर आग्रह नसायला पाहिजे. ठीक आहे, फळ तुम्ही ठेवा, कारण की बिना फळ समोर ठेवता तुम्ही करूच नाही शकता. प्रयोजन अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. अरे कोणी काही करतो तर आधी विचार करतो ना मला काय मिळेल. नाही नाही, फळाचं तुम्ही विचार करू नका. जर करा आता मूर्खपणा आहे. गीतेमध्ये म्हटलेलं आहे मोहाद आरभ्यते कर्म अनुबंधम क्षयम हिंसाम अनपेक्षित पौरुषम. तो पाहतच नाही काय मला मिळेल, किती हिंसा होईल. म्हणजे काही नुसतं करत आहे म्हणजे ह्याला सात्विक कर्म नाही. थोडं तर एक आपल्याला पाहिजे. पण जो अति आग्रह की मला एवढंच का मिळालं, इच्छा तर माझी होती एवढं आणि मग आपण तक्रार करतो. पण त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम. फळ समोर ठेवा, आपण फलाग्रह नाही. आग्रह, दुराग्रह, नवग्रह कसे मनामध्ये नवग्रह बसलेले सांगितलंय ना तुम्ही तुम्हाला. आग्रह, दुराग्रह, संग्रह, परिग्रह, विग्रह. विग्रह म्हणजे भांडण. परिग्रह म्हणजे खूप गोळा करणे. गैर कानून चुकीच्या मार्गाने परिग्रह. म्हणजे असं होतं मग काराग्रह. आग्रह, विग्रह, संग्रह, परिग्रह, शेवटी कारा. म्हणून जे काही माझं कर्तव्य एक समोर निश्चितच. आता एक विद्यार्थी सुद्धा परीक्षा देतो किंवा अभ्यास करतो तो समोर एक टार्गेट ठेवतो की नाही. 80% कमीत कमी मला मिळाले तर ठीक आहे. पण आता जर तेवढे नाही आले तर एकदम सुसाईडच करेल. हे काय फलाग्रह. काही की ज्याला अगदी पाहिजे 100पैकी 100 जर 2 मार्क कमी आले आपण पाहतो. आणि दुसरा एक मुलगा आहे तो नाचतोय त्याला 35 मार्क मिळाले कारण त्याला 10 मार्कची सुद्धा अपेक्षा नव्हती.
त्याला वाटतं मी मेरिटमध्ये आलो. तर हा जो अति आग्रह जो आहे ना त्याच्यावर कळतो. प्रत्येक याच्यावर पाहतो. तर इथे म्हणतात नमे कर्म करेस. तर आधीचे जे मुमुक्षु लोक आहेत त्यांनी कर्म केले आहे. आणखीन स्पृहा किंवा आग्रह न ठेवता. तर इथे देव काय म्हणतो, तू सुद्धा कर. कुरु कर्मैव तस्मात् त्वं. म्हणून तू सुद्धा कर. आणि ते शंकराचार्य लिहितात पुढच्या पारामध्ये, त्वं न तूष्णीम आसन. नुसतं बसू नको चुपचाप. तूष्णी म्हणजे काय, गप्प बस. तो बसला होता ना सगळं सोडून. त्यामुळे पहा आधीचे लोक त्यांनी किती केलं. यत्न तोची देव जाणं. ते यत्न आहेत तो देव आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो दोई करील तयार. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. समर्थांचा हा सिद्धांत गीतेपासून, कृष्णाचा हा सिद्धांत आहे. अधिष्ठान ईश्वराचं पाहिजे. पण प्रयत्न केला पाहिजे, कारण सामर्थ्य दिलेलं आहे ना. तर इथे स्पष्ट म्हणतात भाषिकार, न तूष्णीमासन न मी संन्यास करतोय. तू संन्यास नको घेऊ. अर्जुनाचा सध्या तुला युद्ध वगैरे झाल्यावर मग मी माझ्याकडे ये, मग मी तुला लाल कपडे देईन, दीक्षा देईन. पण सध्या, कारण मला माहिती आहे तुझी तशी वृत्ती नाही. आतावरून पाहिलं वर्णास आश्रम न संन्यास तस्मात् पूर्वै पूर्वतरम उत्तम. आधीचे जे अच्छा कोण आहे आधीचे, ते छान म्हणतात. हे बा, जर तू स्वतःला काय मानत असेल अनात्मज्ञ, अनात्मज्ञ म्हणजे अज्ञानी. आता हे छान एक सिद्धांत आहे की जर तू अज्ञानी असेल तर तू कर्म कर. आणि कशासाठी कर्म कर, आत्मशुद्धार्थ. जो अज्ञानी आहे, जो मुमुक्षु आहे, त्याच्यासाठी कर्म म्हणजे काय, उपाय आहे. कशाचा उपाय, चित्तशुद्धी. सुंदर. चित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तुपलब्धये. शंकराचार्य विवेक चूडामणी म्हणतात. कर्माचं प्रयोजन काय, शेवटी चित्तशुद्धी. हे मुख्य फळ आहे. कर्म केल्यानंतर मनामध्ये समाधान, शांती मिळाली पाहिजे. जर कर्म केल्यानंतर पश्चात्ताप होत आहे म्हणजे तुम्ही कर्म म्हणजे किती गडबड, भीती वाटत आहे म्हणजे कितीतरी गडबड. कर्म असं असायला पाहिजे, न उत्पादयेत यदि रतिं श्रम एव हि केवलम. भागवताला म्हणतात, जर कर्म केल्यानंतर 2 पावलं तुम्ही भगवंताकडे नाही वळत, पुढे तुम्ही गेला तर म्हणे श्रम आहे. सुंदर आहे. कर्म अशा पद्धतीने करावं की वैराग्य वाढेल, आणखी भक्ती वाढेल. तर इथे म्हणतात अनात्मज्ञ आत्मशुद्धार्थ. आणि जर तू तत्वविद असेल, जर तू ज्ञानी असेल, तर मग कर्म कशाला करायचं, तर लोक असं. 3रा अध्याय लक्षात आहे का, त्याच्यामध्ये होतं ना, लोकसंग्रमेवापि संपष्टन कर्तुमर्हसि. इथे तेच म्हणतात पूर्वै जनकादिवी. तिथे सुद्धा जनक शब्दाचा प्रयोग आहे. जनक राजा आता मुक्त आहे, ज्ञानी झालेला आहे. पण आता त्यांनी कर्म कशासाठी करावे, लोकसंग्रह, परोपकार. कारण त्याला आता स्वतःला काही नको. उरलो उपकारा पुरता, अनुरणीया ढोकळा तुका आकाशाय. सांडिली त्रिपुटी. त्रिपुटी म्हणजे काय, कर्ता कर्म फल ध्याता ध्यान. म्हणजे ही सांडली, आता याच्या पलीकडे निघतो. आता मला काय मिळवायचं, दीप उजळला. काय सुंदर होतं. तर तिथे म्हणतात
उरलो उपकार पुरता माझ्यासाठी केलं. याला तुला लोकसंग्रह. नेते लोक जे काम करतात चंदा संग्रह, धनसंग्रह. पण इथे खरा जो ज्ञानी आहे तो लोकसंग्रह, लोकांना सन्मार्ग म्हणजे चांगल्या मार्गाकडे नेण्यासाठी तो करतो. सर्व भूत इथे तर अर्जुनाला भगवंताने सांगितलं, तू स्वतःला अज्ञानी मानतो ना, मग चित्तशुद्धी झाली. पण ज्ञानी मानत असेल तर समाजाच्या भल्यासाठी पण कर. भर कशावर करण्यावर. कुरु कुरु आणि तो उभा कुठे आहे? कुरुक्षेत्रामध्ये. आपल्यासाठी हे जगच काय आहे? कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्र म्हणजे काय? जिथे सतत करावं, करा करा. कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतं. चला, आणि देव इथे म्हणतो, बघा एक श्लोक म्हणून पूर्ण करू, कारण का विषय इथे बदलत आहे, थोडासा गूढ होत आहे. म्हणे मी एवढं कर्म करण्यासाठी तुला का सांगत आहे? कारण कर्म हा विषय जो आहे ना, गहन आहे. म्हणून कर्माला यू कांट इग्नोर, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नाही शकत. कर्माशिवाय तू जगू नाही शकत. कर्म म्हणजे अविभाज्य एक अंग आहे आपल्या जीवनात. म्हणून याच्यावर जरा विचार कर, पडू नको. पहा, किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. किं कर्म किम कर्मेति मागच्या श्लोकात जसं म्हटलं की पूर्वचे जे लोक आहे आधीचे, त्यांनी जसं केलं तसं तू सुद्धा कर. आणि ते शंकराचार्य छान म्हणतात की आत्ताचे जे लोक आहेत ना, त्याप्रमाणे तू करू नको. 15व्या श्लोकात न अधुनातनं कृतं निवर्तितं. अलीकडचे लोक जसे करत आहेत तसं तू करू नको. त्याला तू आदर्श नको मानू. अलीकडचे म्हणजे त्या वेळेस सुद्धा लोक स्वार्थासाठी करत होते. दुर्योधन, दुःशासन नाही का, आणि यांच्याकडे कोण? पूर्वीचे जे लोक आहेत, जनक वगैरे, त्यांनी जसं केलंय तसं. आणि म्हणे हे का सांगत आहे? कारण की कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय, याच्याबद्दल मोठे मोठे विद्वान लोक सुद्धा मोहित होतात. किम कर्म किम अकर्म इति कवयो अपि अत्र मोहिना. कवी लोक सुद्धा मोहित होतात. म्हणून तत्ते कर्म प्रवक्ष्यामि, म्हणून मी कर्माबद्दल सांगीन, प्रवक्ष्यामि. आणि जेव्हा तुला या कर्म नावाचा हा जो विषय याचं पूर्ण ज्ञान होईल तर त्याचं फळ काय होईल? मोक्षसे अशुभ. अशुभापासून तो मुक्त. आणि जे शंकराचार्यजी अशुभाचा अर्थ काय करतात माहिती? संसार. अशुभात मुक्त म्हणजे संसार, म्हणजे संसार इज इक्वल टू अशुभ. छोटं शब्द टाकून देतात. संसारात मुक्त अशुभात, म्हणजे संसारी कोण झाला? संसार अशुभ आहे तरी शुभ नाहीच. दुःखालयम वगैरे वगैरे संसारापासून. तर म्हणे या संसारापासून मुक्त व्हायचं असेल तर कर्म नावाचा हा जो विषय याला तुम्ही सांगतो. कर्माचे 3 इथे आता प्रकार सांगितले: कर्म, अकर्म, विकर्म.
आणखी इथे एक शब्द दिला आहे की कवयः अपि अत्र मोहिता. कवी लोकांना सुद्धा हा विषय जरा मोहित करणारा, मोहित करणारा. म्हणजे अचानक कवी कुठून आले इथे? कवी शब्दाचा काय अर्थ आहे? विद्वान. शाब्दिक अर्थ याचा असतो क्रांतदर्शी. क्रांतदर्शी म्हणजे सामान्य माणूस जो विचार करतो त्याच्या पलीकडे जो विचार, त्यामुळे क्रांतदर्शी. आणि क्रांतदर्शी म्हणजे तो विद्वान ना, जो बुद्धिमान हुशार असतात ते, त्यांची बुद्धी सामान्य माणसाची बुद्धीपेक्षा जास्त हुशार, त्याला म्हणतो हा फार काय ब्राईट आहे, फार तेजस्वी आहे. आपल्या डोक्यामध्ये ते विचार येतच नाही, ते त्याच्यामध्ये लगेच. विद्वान इथे शंकराचार्य म्हणतात मेधाविना. कवीचा अर्थ काय करतात? मेधावी. तर असे जे हुशार लोक आहे, आता तर ते याच्यामध्ये कन्फ्यूज होत आहे, कर्म अकर्म विकर्म, तर मग आपल्यासारख्यांची काय? म्हणून याच्यावर जरा काय काय विचार, आणि मी ते सांगेन असं देऊन. तत्ते कर्म प्रविश्य तुभ्यम अहम कर्म अकर्म विकर्म प्रविश्य. मी तुला हे सांगेन असं म्हणून ते आता पुढच्या श्लोकामध्ये याचं अजून निरूपण करतात. तर मला वाटतं आपण इथेच थांबू. पुढच्या ज्ञानयज्ञामध्ये इथूनच सुरुवात. हो, म्हणजे एवढं लक्षात ठेवावं लागेल. आता